नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पोलिसांना निशस्त्र केल्याने अपराध्यांना भीती उरली नाही. रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले आहेत. याचे महत्त्वाचे दोन कारण आहेत. एक म्हणजे वाढलेली सुशिक्षित बेकारी आणि दुसरे म्हणजे शासनाने पोलिसांना केलेले निशस्त्र. आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यांच्या हाताला कामधंदा नसल्याने कळत न कळत अवैध मार्गाकडे तरुणाई झुकली जात आहे. त्यातच चोरी हा झटपट पैसा मिळवण्याचा मार्ग होऊन बसला आहे. त्यातच शासनाने पोलिसांना अपराध्यांवर हात चालवायला बंदी घातल्याने ह्या चोरांना कायद्याची अथवा पोलिसांची भीतीच राहिली नाही. एक वेळ असा होता की पोलिसांच्या नजरेलाही नजर मिळवण्याची ताकद कुणाच्यात नव्हती, परंतु आज पोलिसांकडे शस्त्र आहेत, परंतु ते वापरण्याची परवानगी त्यांच्याकडे नाही. काठी असो अथवा पिस्तूल हे फक्त पोलिसांच्या हातात आणि कमरेला शोभेपुरते राहिले आहेत. त्यामुळे अपराध करणाऱ्यांना धाकच उरलेला नाही. चोर सही सलामत सुटत असतात, कारण पोलिसांना पोलिसी खाक्या चोरांना दाखवता येत नाही. यदा कदाचित चोरांना पोलीस खाक्या दाखवला तरी न्यायालयात पोलिसांवरच शाब्दिक फायर होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी व अधिकारी हे कोणत्याच हत्याराचा वापर करत नाहीत. भले तो अपराधी सुटला तरी चालेल. एकंदरीत काय तर पोलीस हे निशस्त्र झाल्याने अपराध्यांना भीतीच उरली नाही. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.